भार मजगाव संघाचा या मजगाव पंचक्रोशीतील हुकमी यक्का म्हणून त्याची ख्याती आहे तो कुणाल 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 किती खेळाडू बाद करतो सिंगल गुणाची कमाई करतोय आपल्या संघासाठी मित्रांनो कुपन बाकी आहे कुपन संपवा अवधूत वागे सुट्टी होईल थोडेच कुपन आहेत कारण अवधूत वागे स्पर्धा 6 वाजता चालू झाली तिथून इथे कुपन वरती बसला आहे तो शेवटपर्यंत आहे कारण तो पुढवतो की थोडेच कुपन आहेत बाकी फक्त घेऊन पावती फाडून जायचं आहे 10 रुपयामध्ये आपलं नशीब आजमावायचं आहे आपल्याला स्मार्ट वॉच आहे आणि मोबाईल ब्लूटूथ दिलं जाईल याची नोंद घ्या ब्लूटूथ स्पीकर आहे हे 2 बक्षिसे आपल्याला चिठ्ठीच्या माध्यमातून काढले जातील परत अमित दैवी सरांनी सुद्धा आपलं नशीब आजमावलं या बॉक्स मध्ये चिठ्ठी टाकून हो खूप सुंदर प्रयत्न तर तेवढंच सुंदर कडक क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय खार मजगाव संघाचं मयुरेश कांबळेच्या माध्यमातून पहिली चढाई आपली मात्र यशस्वी केली होती कुणाल यानं आता पुन्हा आपला कुणाल नशीब आजमावतोय 1-2 किती खेळाडू बाद करतोय पंच 2 गुणाची कमाई करतोय आपल्या संघासाठी 3 गुण मात्र फटकावतोय एक अप्रतिम खेळी करतोय कुणाल कांबळे का त्याला रायवाडी संघामध्ये घेतलं गेलंय तो आज दाखवून देते कोण आंबोलीच्या मैदानावरती रवा संघाचा निघालाय +2 4 गुणाची कमाई करतो
समालोचन चालू ठेवा. आपले हे आहेत रे, हे बघ इकडे बस, हेच आहे, ह्याला आकडा नाही, इथला आकडा. मैदानावरचा चालू सामना आपण पाहतोय. जय बजरंग धर्मजगाव वर्सेस जय बजरंग लांडर रोहा असे दोन बलांडे संघ आपले सामने भिडत आहेत. बारामती जसे दरम्यान गेले सगळी पाहतोय आपण पाहिलं खूप चांगला खेळ या मैदानावर झाला. यावेळेला मात्र एक सुंदर पकड मैदानावरती पाहायला मिळाली. जय बजरंग धर्मजगाव या संघाकडून सकाळी करतो युवा भंडारी बारामती जसे दरम्यान गेलेला त्याच्यासमोर दोन असे क्षेत्ररक्षण मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. तालुकास्तरीय ही कबड्डी स्पर्धेमध्ये रोहा श्रीगोंदा आणि मुरुड अशा 3 तालुक्यातून नामांकित संघांनी सहभाग घेतला आणि ही स्पर्धा मात्र आता दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण पाहतोय. एक क्षणातच आपल्याला माहिती आहे की निर्णायक टप्पा आपल्याला गाठायचा आहे. त्याच्यानंतर महत्त्वपूर्ण सामना आपल्याला या स्पर्धेतल्या मैदानावरती पाहिजे. सामना मात्र मध्यंतरसाठी थांबतोय. जी लढत आपण मैदानावरती पाहतोय जय बजरंग धर्मजगाव वर्सेस जय बजरंग लांडर रोहा मध्यंतरसाठी थांबलेला आपण पाहतोय. चालू सामना संपल्यानंतर पुढील सामना काळभैरव उडवणे वर्सेस सहजीवन दोडकले आपल्याला दुसरा प्रकार मिळतोय. आपण तयारीत राहून फार वेळ होऊन गेलेली आहे. स्पर्धा आपल्याला माहिती आहे की अजून अर्धी देखील संपलेली नाही आहे. त्याच्यामुळे आपल्या खेळासाठी इथे तासनतास मैदानाच्या बाहेर जे कबड्डीचे चाहते आहे ते देखील थांबणार आहे आणि त्याच्यानंतर धर्माधिकारी आहेत हे देखील तासनतास मैदानावर उभे राहणार आहे. खरोखर आजची एकच स्पर्धा नाही, उद्या देखील स्पर्धा आहे, परवा देखील स्पर्धा आहे, सलग स्पर्धा आहे. त्यामुळे आपण जरी एक दिवस खेळत असतात तरी मात्र ही मंडळी सर्व स्पर्धेसाठी कायम तयारीत असतात. प्रथम एकदा मध्यंतरच्या पुढे सामन्याला सुरुवात झाली. 7 नंबरची जर्सी प्रदान केलेला लांडर रोहा संघाचा चढाई बंदर ज्याची एक सुंदर पकड पुन्हा एकदा जय बजरंग धर्मजगाव संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तर हा चालू सामना संपल्यानंतर सामना असेल काळभैरव उडवणे विरुद्ध सहजीवन दोडकुले आपल्याला सेकंड बॉल असेल. टीम अजून 15 मिनिटं बरोबर झालेली आहे आणि मित्रांनो अजून दुसरी फेरी संपलेली आहे. त्याच्यानंतर आपण पुढचे जे सामने आहेत त्याच्यासाठी लागणारा वेळ पुढच्या स्पर्धेला जाताना आपण या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे. कारण जेव्हा जेव्हा स्पर्धा आयोजित केली जाते त्यावेळेला आम्ही हेच सांगतो की आपण फक्त एका सामन्यासाठी मैदानावर येतात, परंतु जे सामनाधिकारी असतात ते तासनतास मैदानावर उभे असतात. एक लाईव्ह ची ही स्पर्धा आपण पाहतोय लाईव्ह युट्यूबच्या माध्यमातून. तर लाईव्ह ज्या वेळेला स्पर्धा असते त्यावेळेला आपण काय द्यायचं असतं, अशा पद्धतीचं खेळ करायचं असतं. चालू सामना संपल्यानंतर सहजीवन दोडकुले काळभैरव उडवणे मित्रांनो फार वेळ घेऊ नका. आपल्याला तिसरा प्रकार मिळाला की लगेच मैदानाच्या प्रवेशद्वारावरती यायचा. तर इथे मात्र सुपरटेन घेण्याची संख्या असेल आणि ती संधी मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर या संधीचा लाभ घेतलेला आहे.
तर या स्पर्धेसाठी देणगीच्या रूपाने लाभले ग्रामस्थ मंडळी कोंड आंबोली 5,000 रुपये, ग्रामस्थ मंडळी उंडरगाव 5,000 रुपये, विजय नाना पाटील 1100 रुपये, राजू बेडेकर 1500 रुपये, किशोर तोडेकर 1000 रुपये, अमन जयस्वाल 1100 रुपये, गजानन कमाले यांची स्मरणार्थ 5,000 रुपये, सलमान पिके सिंह 7,000 रुपये, बालकृष्ण जासूद 501 रुपये, विशाल वसंत भोईर 200 रुपये, विजय दत्तात्रय मिठागरी 200 रुपये, जयश्री निकम 100 रुपये, मोहन वारगे 221 रुपये, प्रशांत कांबली 1000 रुपये, मंगेश पांडुरंग भोईर 200 रुपये, मधुकर गुंड 101 रुपया, प्रवीण मोरे 251 रुपये, गोपाळ सातामकर 201 रुपया, अतुल वारगे 501 रुपया, नील महेंद्र भोईर 501 रुपया, सचिन मिठागरी 502 रुपये, महादेव कमला म्हाते 202 रुपये, काशीनाथ पाटील 501 रुपया, हेमंत गुप्ते 2000 रुपये, नदीम बेबर 2000 रुपये, नितीन गुंड 1000 रुपये, चंद्रकांत भोईर 101 रुपया, राजेंद्र नाईक 200 रुपये, महेंद्र शेठ दळवी आमदार 10,000 रुपये, शांताराम आरकशी